आरोग्य सेवा सतत चालू आहे। त्याच मुख्यमंत्री सहायता निधीचा एक आरोग्य स्तुत्य उपक्रम आपण चालू केलेला आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी। या आरोग्यवारीची या उपक्रमाची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी बीड शहरातून आपण केलेली आहे। या आरोग्यवारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील गोरगरीब रुग्णांपर्यंत, गरजू आणि निर्धन रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी पोहोचावा आणि त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीची जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि त्यांना ही निधी मिळण्यासाठी ते सुलभ व्हावे, यासाठी ही यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे। 1 ऑगस्ट पासून सुरुवात केलेली आहे। आता ही यात्रा मराठवाड्यानंतर असेच विदर्भात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खानदेश आणि पूर्ण राज्यभर ही यात्रा अगदी 2 महिने चालू असणार आहे। तर त्या यात्रेची माहिती देण्याकरिता मी आपल्याला बोलवलं आहे। तर या यात्रेमध्ये सर्वात मोलाचा वाटा जो आहे तो आपण निभावणार आहोत पत्रकार बांधव। आपल्याला माहित असतं की बऱ्याचदा आता प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण वाढलेले आहे। लहान नवजात बालक आपण बऱ्याचदा म्हणतो काचेच्या पेटीत ठेवावं लागतं, 8व्या-7व्या महिन्यात डिलिव्हरी होते। तर अशा नवजात बालकांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपयाची तात्काळ मदत त्या ठिकाणी कुठल्या अटीनं शर्तीची पूर्तता न करता दिली जाते। तर त्याचनंतर दुसरी गोष्ट अशी, आपण पत्रकार बांधव आहोत, बरेच कामगार लोक आहेत। आपण फिरताना अपघाताचं प्रमाण सध्या बऱ्यापैकी वाढलेलं आहे। तर अपघाताला सुद्धा आपण तात्काळ त्या ठिकाणी 1 लाख रुपयाची मदत हॉस्पिटलमध्ये, जे हॉस्पिटल इम्पॅनल असतील, अंबाजोगाईमधील मला वाटते बऱ्यापैकी हॉस्पिटल इम्पॅनल आहेत। ऋषी तुम्हाला थोड्या वेळाने लिस्ट देईल सुद्धा, नाहीतर मी पण देईल जाताना। वयोवृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण बऱ्याचदा बघतो की गुडघ्याचे वाटी बदलायचे, म्हणजे नी रिप्लेसमेंट बऱ्यापैकी आता लोकांना हा आजार वाढलाय आणि कोविड नंतर हिप रिप्लेसमेंट, खुबा प्रत्यारोपण हे देखील वाढलेले, यासाठी सुद्धा आपण 1 लाख रुपयाची मदत करतो। तर ही सगळी माहिती आपण पत्रकार बांधवांनी गोरगरीब लोकांपर्यंत, खेड्यापर्यंत पोहोचवावी, या माहितीकरिता, या उद्देशाकरिता आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश असा आहे की आपण आम्ही तर फिरतोच आहे राज्यभर, पण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तर आतापर्यंत 2 वर्षामध्ये 36,000 रुग्णांना 301 कोटीची मदत आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून वितरित केलेली आहे। आतापर्यंत राज्यभर 301 कोटीची मदत 36,000 रुग्णांना, आणि त्यातील भरीव वाटा म्हणजे बीड जिल्ह्याकरिता 1302 रुग्णांना 10 कोटीची मदत आपण या माध्यमातून केलेली आहे। तर ही मदत अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब बांधवांना आणि आपल्या गावखेड्यातील लोकांना, शहरातील लोकांना या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यावी आणि याचा लाभ आपण जास्तीत जास्त मिळवून द्यावा अशी विनंती। आता आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। खरं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख जे आहेत, बरोबर, महाराष्ट्रामध्ये तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे, बरोबर। पण जे गव्हर्नमेंटचे जे शासकीय मेडिकल कॉलेज आहे, महात्मा फुले आरोग्य विभाग, या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची कॉमन माणसांना माहिती नाही तेवढ्या प्रमाणात जसं महात्मा फुलेची माहिती अगदी अगदी म्हणूनच त्या संदर्भात तुम्ही जर वरच्या पातळीवर त्यांच्याशी चर्चा करून जे शासकीय मेडिकल कॉलेज आहे, जिल्हा रुग्णालय, त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात एक कक्ष बनवलाय। त्या ठिकाणी तुमचा जसा महाराष्ट्राचा कक्ष आहे, तर प्रत्येक मेडिकल कॉलेजला जर एक नोडल ऑफिसर देऊन त्या ठिकाणी जर त्या योजनेची माहिती आणि ते फॉर्म फॉलोअप घेण्यात, त्या काय गोरगरीब रुग्णांना मिळवून देण्यासाठी ते जर आणखी केलं तर या योजनेचा जास्त प्रचार आणि प्रसार होईल। आमचं एक म्हणणं आहे की आमच्या इथे एक मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट आहे, या ठिकाणी एक तुमचा मुख्यमंत्री वैद्यकीय ऑलरेडी महात्मा प्रतिनिधी तर तुमचा जर एक प्रतिनिधी नोडल ऑफिसर याच ठिकाणी त्यांच्याच ऑफिस कार्यालयात नेमून जर या ठिकाणी दिले तर या योजनेचा लाभ जास्त लोकांपर्यंत स्वागतार्ह सूचना आहे। जसे महात्मा फुलेचे काउंटर असतात तसं काउंटर प्रत्येक रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री सहायता योजनेचा असावा। तर यामध्ये मी एक वेगळं सांगतो की शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी जवळपास 11,000 आहेत, जे मंगेशजी छोटे आहेत, ते पूर्वी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम करायचे कक्षप्रमुख म्हणून। ते पद आता गेली 2 वर्षापासून माझ्याकडे आहे, राज्यप्रमुख म्हणून मी ते काम पाहतो। तर वैद्यकीयचे जे पदाधिकारी नेमलेले आहेत, मला वाटतं शहरामध्ये ऋषी आहे, इकडे आडसमध्ये ओमा पुष्कर आहे, केजमध्ये एक प्रतिनिधी आपला विवेक म्हणून नांदूरला आहे, अशा प्रत्येक गावामध्ये आहेत। पण तुम्ही जी सूचना मांडली त्याचा नक्की विचार करू आणि येत्या 15 दिवसात मी मंगेश चिवटे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आपण राबवण्याचा नक्की प्रयत्न करू।
सर्वात मूळ मुद्दा असा आहे की राशन कार्डचे तुम्ही उल्लेख केलेला आहे. हो. पूर्ण रेशन कार्ड. हो, हो. पण आज ते बघा. अगोदर ते पहिली गोष्ट तसं नसतोच, तो राशन कार्ड वगैरे नसतोच अवेलेबल. बरं. बरेच जणांचे शेतकरी कार्ड म्हणत होते, ते शेतकरी कार्ड होते ते रद्द केले शासनानं, त्यांचे कार्ड चालू नाहीत. मग त्यांनी आता कसं काय सल्ला सांगा. मला काय म्हणायचं आहे, जर फक्त राशन कार्ड आपल्या मुख्यमंत्री सहायता योजनेसाठीच आवश्यक असं आहे असं नाही. मला वाटतं प्रत्येक नागरिकाने एक सुज्ञ असलं पाहिजे. आपल्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी, आपल्याला राशन मिळण्यासाठी किंवा इतर योजनेसाठी, महात्मा फुलेसाठी आपण आपलं राशन कार्ड आपल्या स्थानिक प्रतिनिधींना भेटून ते अपडेट करणं, ते मिळवणं, ते स्वतःचं काम आहे. पण राशन कार्ड बंदच आहे ना, तिथे चालूच नाही ते अपडेट, ते डिरेक्ट बंदच असते. हरकत नाही. आमचे गजानन भाऊ आहेत, ऐका बघा, माझा विभाग त्यांचा महसूलचा विषय आहे, पण हरकत नाही. पण तरी सुद्धा मी सांगतो, या ठिकाणी गजानन आहे, ऋषी आहे, या दोघांना देखील मी आजच्या आज त्या ठिकाणी पाठपुरावा करायला लावतो आणि त्यांना ज्या अडचणी असतील त्या आमच्या परिणामी सोडवण्याचा प्रयत्न करू. राशन कार्ड गरजेचं आहे, परंतु प्रत्येक सुज्ञ नागरिकाची जबाबदारी आपलं राशन कार्ड अपडेट करणं. आणि त्यासाठी मला असं वाटतं तुम्ही देखील शासन स्तरावर, या ठिकाणी तालुका स्तरावर, महसूल विभागामध्ये पाठपुरावा केला पाहिजे. का देत नाहीत राशन कार्ड? बरोबर की नाही? मला वाटतं पूर्णच बंद आहे. सर्वात महत्वाचं तुम्ही वैद्यकीय आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचं जे तुम्ही सांगताय ते शासकीय कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. त्याच ठिकाणी आपण जावं असं काही नाही. ज्या बरेचसे खासगी रुग्णालय आहेत ज्याची लिस्ट मी तुम्हाला देतो, जी बीडमध्ये असेल, बीडमध्ये जर तुम्ही बघितलं तर 4 बाल रुग्णालय आहेत. त्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी काय करतो, हा पट्टा लातूरला जातात लोक, सह्याद्रीला जातात, परंतु बीडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संकल्प असेल, लाईफलाईन असेल, नीरा बाल रुग्णालय असेल, अशी हॉस्पिटल आहेत. अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा आहेत. आपल्याला प्रत्येक वेळेस स्वरातीतच गेलं पाहिजे असं काही नाही. अंबेजोगाईचे कोणते रुग्णालय जे मुख्यमंत्री सहायता निधीला त्याची जॉईंट आहे, त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो, माझ्या गाडीमध्ये आहे. कारण आमच्या माहितीनुसार शहरातील म्हणजे कुठलेही रुग्णालय हे बोर्ड लावत नाही. त्यांना कंपल्सरी आहे की त्या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे. नक्कीच. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जर ते उपचार करत असतील तर त्या खासगी रुग्णालयाने बोर्ड लावला पाहिजे. अंबेजोगाई शहरामध्ये एकही बोर्ड नाही. ज्यावेळी मंगेश चिवटे पाठीमागे आले होते त्यावेळी त्यांनी सूचना केल्या होत्या की प्रत्येक हॉस्पिटलने असा बोर्ड लावावा की या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे, असा बोर्ड लावला पाहिजे. मी आज ज्या मुख्यमंत्री सहायता निधीची रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाला भेटी देणार आहे आणि त्यांना ते सक्तीचं करणार. कारण लातूर शहरामध्ये प्रत्येक रुग्णालय जे महात्मा फुलेला जॉईंट आहेत ते बोर्ड लावतात की आमच्याकडे महात्मा फुलेच्या योजनेअंतर्गत केलं आहे. बघा, हे लोक आहेत त्यांना वेगळं आणि जे योजनेचे त्यांना वेगळं. परत अंबेजोगाई शहरामध्ये जर असतील, आमच्या तर नॉलेजमध्ये नाही, जर असतील तर त्यांनी ते लावलं पाहिजे. ठळकपणे बोर्ड लावला पाहिजे की आमच्याकडे शासकीय योजना, मुख्यमंत्री सहायता योजनेमधून उपचार केला जातो. योगेश्वरचा आहे की अशा आयसीयू चॅनलला नाही बोर्ड त्यामध्ये बघा दूध हॉस्पिटल आहे. सर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आपलं काम खूप कौतुकास्पद आहे. दुमत नाही. पण जनमानसामध्ये अशी चर्चा जोरात चालू आहे की आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहात, याबद्दल मी मूळचा सांगायला गेलं तर इथलाच आहे, केज जिल्ह्यातील, आणि गेली 10 वर्ष मुख्यमंत्री महोदयाकडे काम करत आहे. आरोग्याची जबाबदारी माझ्याकडे गेली 10 वर्ष आहे. केज तालुक्यातील उतरशिरपिंपरीजवळ माझं गाव आहे दैठणं. आणि अर्थात प्रत्येकाला निवडणूक जसा मतदानाचा अधिकार आहे तसा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पाठीमाग 2-3 ठिकाणी मी कार्यक्रम राबवले होते आरोग्यासंदर्भात. काल देखील केजला एक 100 लोकांचा कृत्रिम हात आणि पाय वाटपाचा कार्यक्रम मी राबवला. तर जनमानसामधून असं प्रतिक्रिया येत आहे की आपण देखील एक सामाजिक क्षेत्रात आहात, तर या क्षेत्रातून उतरायला काही हरकत नाही. तर त्या पद्धतीने माझी तयारी चालू आहे. भविष्यात पुढं याच मी इथलाच आहे ना, इथलं भूमिपत्र आहे, केज तालुक्यातलं उल्लेख केला याच विधानसभेमधून मी इच्छुक आहे. अर्थात जनमानसामधून बऱ्याचदा प्रतिक्रिया मला आली. मी फिरलो शिबिराच्या माध्यमातून, ज्यावेळेस मी गावोगावी फिरलो, कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाचं शिबिर मी लावलं होतं केजमध्ये 2 दिवसात. 102 लोकांनी त्याचा लाभ घेतला. त्या 102 लोकांचं शिबिर राबवताना मी जवळपास चिंचोली असेल, केज असेल, विडा, येवता, दैपड आणि बनसरवाड ही सगळी गावं फिरलो. गावं फिरत असताना बऱ्याच सरपंचाच्या आणि सर्वसामान्यांच्या भेटी मला झाल्या. आणि त्यांनी यापूर्वी देखील 3 महिन्यापूर्वी शिबिर राबवलं होतं, तेव्हा देखील त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही तयारी करा. तर त्या दृष्टिकोनातून माझी तयारी चालू आहे. पुढचा निर्णय आपण पुढे बघूया. सध्या महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना
तुमची बरोबर. युती आहे हां तुम्हाला अपेक्षित आहे का म्हणजे हे मतदारसंघ सध्या विद्यमान भाजप आमदार आहे सध्या तुम्हाला ती जागा सुटेल असं तुम्हाला वाटतं सध्या देखा बरं आता भाजपचे विद्यमान आमदार आहेत, आम्ही युतीत आहोत, बऱ्यापैकी प्रतिस्पर्धी सुद्धा असतील, परंतु जागा शेवटी निवडण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना आहे. पण मी माझ्या परीने माझ्या लेवलवर माझी तयारी चालू आहे. शेवटी जे ठरेल ते आपण बघूयात. ते जसा आदेश देतील, ते जर म्हणाले शिवसेनेला तिकीट सुटलं तर भाजप आम्हाला मदत करेल, किंवा समजा बीजेपीला तिकीट सुटलं तर आम्ही त्यांना पूर्ण ताकदीनिशी सर्व शिवसैनिक असेल आम्ही असेल आम्ही त्यांना सपोर्ट करू. तो निर्णय भविष्याचा आहे, अजून त्याला अवकाश आहे. फक्त सध्या इच्छुक उमेदवार सध्या तर मी तयारीला लागलेलो आहे. मी राज्यप्रमुख आहे गेली 10 वर्ष. माझं मूळ पिंड मी शिक्षक आहे. त्यानंतर समाज क्षेत्रामध्ये माझं MSW झाले, मास्टर इन सोशल वर्क पदवी झाली, BA-DED आहे. मूळचा केस तालुक्यातील आहे, गरीब कुटुंबातील आहे, एक शेतकरी आहे आणि शिक्षकी पेशा काही दिवस शिक्षकी पेशामध्ये काम केलं आणि आमचे गुरुवर्य मंगेश चिवटे यांच्या कामाला प्रेरित होऊन गेल्या 7 ते 8 वर्षापासून मुख्यमंत्री महोदयाचं आरोग्याचं काम मी पाहताय. तुम्ही जर बघितलं तर उजव्या बाजूला माझं नाव पूर्णपणे आहे रामारी भीमराव राऊत. मी 2 वर्ष राज्यभराचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि वर्षातून 2दा पूर्ण दौरा राज्याचा करतो. सध्याचं राजकारण पाहता गरीबाला फार खूप आहे असं वाटत नाही मला गरीब नाही का नाही, स्वभाव गरीब आहे. स्वभाव गरीब आहे. शेवटी जनता आजकाल कुणी किती श्रीमंत असू दे गरीब असू दे, निवडणूक जनता हातात घेते. जनता राजा आहे, मतदार श्रीमंत आहे. मतदार श्रीमंत आहे ना, मतदार मोठ्या मनाचा आहे. मी किती करोडपती असू नाही तर मी किती अगदी साधा फाटका माणूस असू दे, मतदाराच्या मनात आहे की कोणाला काय करायचं, कोणी काय विकास केलाय, कोणाला कितपत आपण कुठे ठेवायचं, मतदाराच्या हातात आहे. बरोबर की नाही? विकास मी जर फिरलो तर कुठे झाला विकास आणि काय झालाय त्यांनी सांगावं बाबा. बऱ्यापैकी मी जर काही गावामध्ये गेलो तर डोंगरेवाडी माझ्या शेजारचं गाव आहे, गेली 10 वर्षापासून रस्ताच नाही. तिथे तुम्ही पायी चालू शकत नाही, एवढे दगड आहे. शेजारचं गाव आहे, आत्ताही तुम्ही जाऊन बघू शकता, राजेगाव तिथे एक ना. या गावामध्ये जर पाणी आलं तर आम्हाला राजेगावला नांदूरला जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे. डोंगरेवाडीचा रस्ता बघा, नांदूरमध्ये स्मशानभूमी नाही. काय विकास काय मला सांगा ना. आपण जर एवढ्या वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत असाल, पोरांसाठी तरुणांसाठी रोजगार नाहीये, तरुणांसाठी एखादी व्यायामशाळा नाहीये बऱ्याच गावामध्ये, तरुणांसाठी MPSC केंद्र नाहीये, आपण विकास करू शकतो. 4 रस्ते केले म्हणजे आणि 4 लोकांना भेटलं म्हणजे विकास नाही ना. विकास म्हणजे आपण नव्या पिढीने तरुणांना कसं रोजगारात आणलं पाहिजे आणि आपलं परिसर, आपलं विधानसभा कसं शिक्षण बरोबर. शहरामध्ये शहरामध्ये सुद्धा राष्ट्रीय महामार्ग हा तुम्हाला विकास सर फक्त मार्ग देणं, रस्ता बनवणं हा मला विकास वाटत नाही. तो तर आहे, दळणवळण झालं बरोबर, पण आपण बघितलं की बऱ्यापैकी आपल्या विधानसभेतला तरुण बेरोजगार आहे जो पुण्याला मुंबईला जातो. यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं, ठामपणे करणं गरजेचं. शहराचा झाला, ग्रामीण भागाचा विकास झाला. ग्रामीण भागात बऱ्यापैकी मला असं वाटतं विकास झालेला नाही. त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे ट्युशन सुरू केले पाहिजे, MPSC UPSCचे अभ्यासक्रम मोफत दिले पाहिजे, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रासारखा इथला सुद्धा तरुण, प्रत्येक तरुण वर्दीत गेला पाहिजे, मिलिटरीमध्ये गेला पाहिजे, पोलीसमध्ये गेला पाहिजे, शासकीय सेवेत गेला पाहिजे. त्यांच्यासाठी करा ना. ही आपली ही जी तरुण पिढी आहे ना, तोच खरा विकास आहे भारत देशात. बरोबर की नाही? ही जे आपण पाहतो आपल्या मराठवाड्यामध्ये, मी पूर्ण मराठवाड्याचं जर बघितलं बऱ्यापैकी तरुण बेरोजगार आहेत. आज या अंबाजोगाईमध्ये MIDC सुद्धा नाही. एवढी वर्ष झाली तुम्ही प्रस्थापित आहात, एवढ्या वर्ष झाली MIDC सुद्धा नाही. जर एवढ्या परिसरामध्ये जिल्ह्यासारख्या ठिकाणी MIDC गेली तर हजारो तरुण बेरोजगार आहेत. बरोबर की नाही? आपण सत्तेमध्ये आहे, बरोबर, इतक्या जवळ आहे. हो बरोबर आहे. हो, आता आपण मतदारसंघाचा विकास झाला नाही म्हणतात, 4 रस्ते केले म्हणजे विकास नाही. आपण इतकं म्हणजे या मतदारसंघात दाखवलं की काहीच नाही मतदारसंघामध्ये. आपण मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळचे आहे, आपण काय या भूमिका घेतल्या नाही. तुम्हाला याच्यावर निवडणूक मुख्यमंत्र्यांनी निधी सर जी कामं चालू ती नगर उत्तानमधूनच चालू आहेत. नाही काय जे रस्ते झाले मुख्यमंत्री सगळे घेऊन माझा प्रश्न साधा आहे. साधाच उत्तर आहे. नाही आपण एवढे म्हणजे काहीच नाही याच्यामध्ये मतदारसंघात. मुख्यमंत्री देण्याचं काम करतील, राबवायचं काम मतदारसंघातील उमेदवाराचं आहे. सर आपण या मतदारसंघाचे आहेत, हो, इथलेच भूमिपुत्र आहेत, हो.
जवळचे आहेत मुख्यमंत्र्यांच्या. मग आपण काय वाचण्यात एक आलं नाही की आपण काय केलेलं आहे सर, माझ्याकडे मागणी आरोग्य सेवा केलेली आहे किंवा काय करताय. माझ्याकडे आरोग्य सेवा दिलेली आहे, मी आरोग्य सेवा करत होतो. ज्यांच्याकडे जी कामं दिलेली आहेत, प्रतिनिधीकडे रस्ता मंजूर करणे, स्थानिक सुविधेचा पाठपुरावा करणे, त्यांनी ती कामं केली पाहिजे ना. नगर विकास निधीमधून नगर विकास निधी भरपूर मंजूर केला, बोर्ड लावले, तुम्ही बघितले असते. जी कामं चालू आहे. पत्रकार साहेब बरं का, यशवंतराव चव्हाण काय म्हणत होते, एखाद्या गावाची उंची ही त्या गावच्या रस्त्यावर बिल्डिंगवर अवलंबून नसते, तिथं राहणाऱ्या माणसावर त्या गावची उंची असते. बरोबर बरोबर आहे. विकास झालाय अंबाजोगाई नगरपालिकेत झालाय, केज मध्ये झालाय. जो विकास झालाय तो पूर्ण नगर विकास मंत्रालय शिंदे साहेबाच्या खात्यामधूनच झालेला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किती राबवली सांगा मला ग्रामीण भागात. सडकेचा प्रश्न सोडून द्या. नाही, विकासाचं काय म्हणाले तुम्ही- तुम्ही आता जेवढे तुम्ही म्हणले तर काहीच नाही इथं. म्हणजे काहीच नाही असं ना. त्यांच्याकडे इतके दिवस वैद्यकीय अहो, मी काय म्हणले, त्यांनी ती तुमचा पक्ष आहे, ऐका, पक्ष आहे. पक्ष आहे, पक्षाचा मुख्यमंत्री आहे. पक्ष आहे, पक्षाचा मुख्यमंत्री आहे. तुम्ही हे करू शकला असतात ना, तुमची टीम करू शकली असती ना. अहो, मग स्थानिक प्रतिनिधीचं काय काम आहे? स्थानिक मुख्यमंत्री काय केलं नाही, तुम्ही आता सांगायला लागला. बरोबर. मुख्यमंत्री सरकार आले तर तुम्ही काय करत नाही. मुख्यमंत्री प्रत्येक गावात जाऊन काम करू शकतो का? आमदाराला हे करावं. आम्हाला शिवसेनेला तिकीट मिळू द्या, आम्ही उभा टाकला, आमची निवडून आलो की आम्ही करतो तिकीट सगळं. मिळालं. तिकिटाच्या अगोदर का आधी काय करणार? काहीच नाही. आम्हाला लोकप्रतिनिधी होऊ द्या, करू आम्ही. सत्तेत असलं तरी बघा, एक ठराविक व्यक्तीला तो निधी आणून त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे की नाही? माझ्याकडे आरोग्याचं काम दिलंय, तर मी काल आरोग्याचं शिबिर लावलं, 100 लोकांना हातपाय वाटप केले. बरोबर की नाही? ज्याला जे काम दिलंय ते त्यांनी त्या पद्धतीने पार पाडतोय ना प्रत्येक माणूस. बरोबर. बरं, तुम्ही काय म्हणताय, आम्ही सत्तेत आहोत. मुख्यमंत्री, हा बोला. अंबाजोगाई जिल्हा लेवलचं शहर आहे. हो. त्यामध्ये तुम्ही आता बोला की काही खाली हॉस्पिटल याच्यामध्ये समावेश आहे. हो. आपण दिलेल्या ग्रंथामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये एकही रुग्णालयाचा समावेश नाही. तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी दुसरी आहे. यासारखी ऑलरेडी ऐका ना, अंबाजोगाईचं काढलंय मी, हे बघा, सावरकर म्हणून आहे ना, आशा इंटेन्सिव्ह केअर युनिट गुगेसरचा अंबाजोगाईचं एकच आहे, आणि आपल्या शेजारचं कराड हॉस्पिटल परळी योजना ती नाही, एक सावरकर हॉस्पिटल म्हणून आहे ना, ड्रायव्हर पेठचं शिवाजी सावरकरचं आहे, आणि आता एक नवीन झालेलं हॉस्पिटल. ते सावरकर शिवाजी सावरकरचं का? टर्म्स अँड कंडिशन यादीत नाव आहे. मुद्द्यावर येऊयात. ऐका, तुमच्या यादीत नाव आहे. सावरकर का सावरकर? सहायता निधी योजना. गल्लीवाले गल्लीवर आपला उद्देश आहे. त्यांचं नाव आहे. एक थोडक्यात शेवटचा आवाज करतो. सावरकर मुख्यमंत्री हॉस्पिटल, सहायता निधीच्या शिवाजीराव मुद्द्यावर आपण सावरकर. बाजूला चाललोय. हा, मुद्दा तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं खूप सोपं आहे. जर आपण पाठीमागच्या स्टँडवर बघितलं तर त्या ठिकाणी एक टोल फ्री नंबर दिलेला आहे, 8650567567. या टोल फ्री नंबरवर आपण मिस कॉल दिल्यानंतर आपल्याला एक फॉर्म मिळतो. त्या फॉर्मवर एक ईमेल आयडी दिलेला आहे मुख्यमंत्री सहायता निधीचा. तो ईमेल आयडी, त्यावर आपण आवश्यक कागदपत्र जसे की डॉक्टरांनी दिलेलं एस्टिमेट, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, ही जर डॉक्युमेंट अपलोड केली तर 5 ते 7 दिवसात थेट आपल्या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो. एवढी सोपी प्रक्रिया आहे. जर आपल्याला या व्यतिरिक्त कुठली अडचण आली तर या ठिकाणी शहर प्रतिनिधी आहे ऋषिकेश लोमटे, याच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आडसमध्ये गोमा पुष्कर म्हणून आहे, ज्यांनी आतापर्यंत 3 महिन्यामध्ये 32 लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपल्या केज विधानसभेमध्ये मिळवून दिलेला आहे. एवढी सोपी प्रक्रिया आहे. आपला मूळ मुद्दा मी परत येतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही योजना पोहोचवावी. विधानसभेचा निवडणुकीचा विषय वेगळा आहे, जो तो आपल्या परीने तयारी करत असणार आहे. यंदा डझनभर असतील नाही तर 50 उमेदवार असतील, तो विषय वेगळा आहे. विकास कामाचा विषय वेगळा आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापलं प्रेझेंटेशन करत असतो. पण आपला मूळ उद्देश असा आहे की हे जे आजार आहेत जे तुम्हाला दाखवलेले याचा लाभ आपण जास्तीत जास्त लोकांना मिळवून द्यावा अशी नम्र विनंती. बरं, हे जे फंडिंग आहे हो. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचं, हो, हो. हे फंडिंग स्टेट गव्हर्नमेंटचं आहे का श्रीकांत शिंदे फाउंडेशन? नाही, स्टेट गव्हर्नमेंटचं. याच्यामध्ये उल्लेख आलाय त्यांचा? नाही, श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे हे ग्रंथ आहेत, हे मी तुम्हाला असेच दिलेले आहेत. हे मुख्यमंत्री सहायता निधीचे ग्रंथ आहेत. हे मार्गदर्शक पुस्तिका आहे, आपल्याकडे असावी, कोणाला तरी मदत व्हावी म्हणून दिलेली आहे. गाईडलाईन. हा? तर मग ऐका ना. आणि तहसीलचं उत्पन्न 1,00,000 दिले. हो. अनेक जण शिक्षणासाठी 8 लाखापर्यंत अट आहे. बरोबर. तर अनेक जण उत्पन्न वाढवून काढतात. म्हणजे ह्याची मर्यादा वाढवली सर आपण. अच्छा. त्याच्यात 1,60,000. नाही, ही जुन्या स्टँडी आहे, त्याची मर्यादा आपण वाढवली. किती केली त्याची? 360 केली. 360.
पण दुसरं असं यासाठी मेडिकलला आले रुग्ण येतात घरी त्यांचे जे पुढचे ऑपरेशन असतात हार्टचे किंवा ब्रेनचे तर त्यांना ते माहिती नसते आणि जर मग काय पुढच्या ऑपरेशनमध्ये प्रायव्हेटला रेफर करतात त्यांना माहिती नसते की आपली योजना आहे तर एका कक्ष तुम्ही जर चालू केलं तर बरेच जण माहिती कक्ष चालू करतो, तुम्हाला एक लिस्ट देतो प्रत्येक पत्रकारांना त्यांचे नंबर सेव्ह करून गजानन आहे तुमच्याकडे गजानन मुडेगावकर ही लिस्ट तुमच्या नंबरवर मोबाईलवर पाठवेल आणि तुम्हाला मंत्रालयामध्ये कुठली अडचण आली असेल तर या ठिकाणी देखील माझा नंबर आहे, दुसरे सुद्धा 2 नंबर तुम्हाला देतो करून घ्या. त्यामध्ये कुठली तुम्हाला अडचण आली फॉर्म भरताना किंवा त्याचा फॉलोअप घेताना तुम्हाला मिळून जाईल. नंबर घ्या. आणि अजून हॉस्पिटलची व्याप्ती वाढव ना, म्हणजे एकच हॉस्पिटल आहे दोघे हा नाही हॉस्पिटल इम्पॅनल करणं हे पूर्णपणे निशुल्क आहे आणि आज ही प्रेस झाल्यानंतर मी प्रत्येक हॉस्पिटलला भेट देणार आहे. भेट देऊन त्यांना ते सांगणार आहे की हे पूर्णपणे निशुल्क आहे, तुम्ही जास्तीत जास्त इम्पॅनल करा जेणेकरून अंबाजोगाई शहरातील आणि आजूबाजूच्या लोकांना त्याचा लाभ मिळेल. सर ह्याच्यामध्ये ऐका ना, सिरियल नंबर 565 जे हॉस्पिटल दाखवले सावळकर हॉस्पिटल आणि त्याचा पत्ता आहे रविवारपेठ अंबाजोगाई. हे सावळकर हॉस्पिटल फार मोठं नाही, हे 2-3 रूम मध्येच छोटं आहे. ते कसं काय दिलं सावळकर जिल्हा बीड आणि रविवारपेठ बाराबाई गल्ली ते काय अधोरेखित केले त्याच्यानंतर दुगे म्हणजे तिथे कन्फ्युज काय होतं की ते फार मोठं हॉस्पिटल नाही. मी नाव वाचून दाखवतो. ही करंट अपडेट लिस्ट आहे. हा अपडेट लिस्ट मध्ये तुम्ही नवीन चालू केलं असेल नाही स्ट्रक्चरच नाही काही तिथं. स्ट्रक्चर और स्पेशलिस्ट डॉक्टर वगैरह रहना चाहिए ना. डॉक्टर हे जे पुस्तक आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशन शिवसेना वैद्यकीयमधून दक्षता आहे. जुने ग्रंथ असतील नवीन तर मी तुम्हाला ह्याच्यात जवळपास 90% माहिती आहे पण नवीन ते म्हणलं ते आहे 2-3 रूम तिथं एवढं मोठं कसं काय आलं असं झालं. ऑपरेशनची सुविधा नाहीच मोठ्या नाहीच ना. यासाठी मात्र सगळे अशा हॉस्पिटल आहे, अशा इंटेन्सिव्ह एक आहे आणि नाही आता एक झालंय ज्याचं नाव याच्यामध्ये नाही आहे, ओम कुलकर्णी त्याचा पाठपुरावा करून दिलेला आहे. ते बाजूला आहे हॉस्पिटल नवीन झालेलं आहे, त्यांना सुद्धा इम्पॅनल केलं. त्याचं नाव मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो, प्रेस नोट पाठवतो नाही हॉस्पिटलची तुम्हाला मी देतो. पब्लिकसाठी आवश्यक आहे. असं योजनेमध्ये योजना लोकांपर्यंत ठिकाणी